अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत आताच्या 3 मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत। एनएसजीची टीम ही दुर्घटनास्थळी पोहोचलेली आहे। त्यांच्याकडून तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। तर मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी जी आहे ती सुरू झालेली आहे। काल मृतांची डीएनए चाचणी झालेली आहे आणि आज मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी ही सुरू झालेली आहे। आज सकाळपर्यंत 192 मृतांच्या नातेवाईकांच्या डीएनए चाचण्या झालेल्या होत्या। तर मोदींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये येत दुर्घटनास्थळाची पाहणी केली। रुग्णालयामध्ये ते गेले, जखमींची विचारपूस त्यांनी केलेली आहे। नेमकं काय घडलं त्यावेळेला ही सर्व माहिती जी आहे ती त्यांनी जाणून घेतली। तर आजच्या दिवसातल्या सकाळपासूनच्या दिवसातल्या महत्त्वाच्या 3 बातम्या आपण पाहताय। तपास जो आहे तो युद्ध पातळीवर सुरू आहे। एनएसजीचं पथक दुर्घटनास्थळी पोहोचलेलं आहे। तपास त्यांच्याकडून सुरू झालेला आहे। फॉरेन्सिक टीम जी आहे ती पोहोचलेली होती। सकाळी एनडीआरएफची अतिरिक्त पथकं सुद्धा दुर्घटनास्थळी पोहोचलेली होती। इकडे मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। तर मोदींकडून पाहणी करण्यात आली दुर्घटनास्थळाची आणि जखमींची विचारपूस त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। जे एकमेव प्रवासी जे वाचलेले आहेत या दुर्घटनेमधून रमेश विश्वास कुमार त्यांच्याशी सुद्धा मोदींनी संवाद साधला। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं